नमस्कार, मी विनायक सावंत. लाईव्ह येण्यासाठी थोडा उशीर झाला, त्याबद्दल सर्वांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आजचा जो आपला विषय आहे तो विषय म्हणजे की वीज बिल, गोरगरीब लोकांचं वीज बिल जे बिल म्हणून दिलं जातं आणि जे राजकीय वले असणारे लोक आहेत त्या लोकांचं लाईट बिल हे फक्त कागद म्हणून त्यांच्याकडे दिलं जातं. अशा पद्धतीचं टायटल होतं माझं. तर हे टायटल तयार करण्याचं कारण तसं आहे. आज नातेपुते उपविभागीय कार्यालय, जे कार्यकारी अभियंता नातेपुते उपविभागीय कार्यालय आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कंपनी मर्यादित, त्यांच्याकडून काही माहिती घेतली, संकलित केली मी की बाबा जे 5,000च्या वरचं ज्यांचं काही वीज बिल थकीत आहे अशा लोकांची मला माहिती पाहिजे. ती माहिती मी ज्यावेळेस उपलब्ध करून घेतली त्यावेळेस अनेक गोष्टी माझ्यासमोर आल्या. तरी घेण्याचं कारणही तसं होतं की सतत नातेपुते शहरातील लोक असतील, सतत मला विचारणा करू, सर आमचे लाईट कनेक्शन कट केलेलं आहे, आम्हाला सतत भरतो म्हणलं तरी आमच्यावरती वायरमॅन साहेबांकडून दबाव आणला जातो, प्रेशर आणलं जातं, आमची लाईट कट केली जाते. अशा पद्धतीचं त्यांच्याकडून सतत तक्रारी माझ्याकडे होत्या. ह्या संदर्भात नक्की ॲक्च्युली आता लाईट बिल आहे, तुम्ही लाईट वापरली, वीज वापरली, तर त्या संदर्भात जे काय कर असेल तो तुम्हाला भरावाच लागणार आहे, किंवा त्याचा जे वापर केला आहे ते तुम्हाला भरावाच लागणार आहे, म्हणजे तो व्यवहार आहे. परंतु असा व्यवहार असताना सुद्धा एकाला एक न्याय एकाला एक न्याय अशा पद्धतीची भूमिका आहे का, या संदर्भात माहिती घेणं अपेक्षित होतं. म्हणून मी त्या संदर्भात माहिती घेतली आणि अनेक बाबी माझ्यासमोर आल्या की काही लोक जे राजकीय वलय आहेत त्या लोकांची लाईट बिलं हे घेतली जात नाही, किंवा त्यांना थोडंसं रिलॅक्शन दिलं जातं. अशा पद्धतीचे आकडे माझ्यासमोर आले. या ठिकाणी मी कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु माझ्या ह्या माहितीतून मला असं जाणवलं की ह्या माहितीमध्ये नातेपुते शहरातील अनेक राजकीय संबंध असणारे, राजकीय वलय असणारे मोठी लोक, श्रीमंत लोक आहेत. अशा लोकांचं बिल जवळजवळ 70,000 काही लोकांचं असेल, काही लोकांचं 10,000 असेल, काही लोकांचं 6,000 असेल, अशा पद्धतीचे लाईट बिल आहेत. आणि ते लाईट बिल त्या लोकांकडून बऱ्याच महिन्यापासून असेल, वर्षभरात सुद्धा असू शकतं बिलं. अशा पद्धतीचे आकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. आता एखाद्याच रेसिडेन्शियल बिल जर 59,200 असेल किंवा 57,553 असेल तर हे रेसिडेन्शियल बिल एका महिन्याचं नसणार आहे, हे तर आपल्या लक्षात आलं पाहिजे. किंवा काही लोकांचं कमर्शियल बिल 70,000 असेल तर ते एका महिन्याचं नसणार आहे. काही लोकांचं इंडस्ट्रीज बिल 52,000च्या आसपास असेल तर ते एका महिन्याचं नसणार आहे. अशा पद्धतीचं ज्यावेळेस माहिती आपल्याला मिळाली, माझ्यासमोरच माहिती आहे, सगळी माहिती घेतलेली, 5 पानाची माहिती मी अवेलेबल केलेली आहे. त्या संदर्भातच मी तुम्हाला सांगतो. मी कुठली गोष्ट व्हेरिफिकेशन केल्याशिवाय किंवा डाटा संकलित केल्याशिवाय बोलत नाही, आपणा सर्वांना माहिती आहे. म्हणून माझं ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ जी काय वितरण करणारी कंपनी आहे, नातेपुते ठिकाणी त्यांचं जे ऑफिस आहे, त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण गोरगरीब लोकांचं 1,000 रुपयाचं बिल थांबलं, 2 महिन्याचं बिल थांबलं असेल, 400-500 रुपये टोटल धरलं तर एक 1,200-1,300 रुपये 2-3 महिन्याचं बिल होतं. अशा लोकांना आपल्याकडून त्रास देण्याचं काम केलं जातं, किंवा त्यांचं लाईट कनेक्शन कट केल्याचं काम केलं जातं. आणि आता मार्चंट येणार आहे, त्या संदर्भात आपल्याकडून ती प्रक्रिया चालू होणारच आहे. म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे की गोरगरीब लोकांना, प्रत्येक ठिकाणी गोरगरीब लोकच त्यांच्यावरती गोरगरीब लोकांवरती अन्याय होतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्यासाठी माझा प्रयत्न असतो. जे सर्वसामान्य लोक आहेत
त्या लोकांना वेगळा न्याय देण्याचं काम हे अधिकाऱ्याकडून केलं जातं. म्हणून अशा प्रकारच्या वृत्तीला थांबवण्याचं काम करण्याचं काम हे माझ्या माध्यमातून केलं जाणार आणि ते केलंच पाहिजे. कुणीतरी पुढे आलं पाहिजे, ते केलं पाहिजे. म्हणून नातेपुते शहराच्या विकासासाठी अशा पद्धतीचं समान न्याय ही भूमिका, जे मानवाधिकार आहेत त्या मानवाधिकाराचं हनन होऊ नये ही जबाबदारी सुद्धा आपण सर्वांनी घेतली पाहिजे. म्हणून माझं प्रत्येक विभाग असतील, फक्त वीज पुरवठा करणारे विभागच नाही तर असे अनेक विभाग आहेत त्या ठिकाणी गोरगरीब लोकांवरच अन्याय केला जातो. मोठ्या धनदाड्या लोकांना असतील, राजकीय नेत्यांना असेल, राजकीय वलय असणाऱ्या नेत्यांना त्रास दिला जात नाही, त्यांना सूट दिली जाते आणि गोरगरीब लोकांवरच अन्याय केला जातो, त्यांना त्रास दिला जातो. हे थांबलं पाहिजे म्हणून ही माझी लढाई आहे. म्हणून ह्या माध्यमातून नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, आव्हान आहे की आपण सुद्धा लाईट बिल भरलं पाहिजे. परंतु जर आपली काही आर्थिक अडचण असेल तर आपल्याला सुद्धा ह्या श्रीमंत लोकांसारखं, राजकीय वलय असणाऱ्या लोकांसारखं आपल्याला सुद्धा तसं थांबलं पाहिजे. विद्युत विभागाने त्यांच्या वायरमॅनने असेल त्या अधिकाऱ्याने थांबलं पाहिजे. म्हणजे मोठ्यांसाठी तुम्ही थांबता, त्यांचे 70,000, 80,000 हजार, 10,000, 20,000 बिलं त्यांची होऊस तर तुम्ही थांबता. त्यांना काय तुमचं लाईट कनेक्शन कट करत नाही. आणि गोरगरिबाचं 1,000-1,200 बिल झालं की तुम्ही त्यांना लाईट कनेक्शन कट करता, त्या गोरगरिबांना त्रास देता. हे सहन केलं जाणार नाही. त्यामुळे माझं आज जोडून विनंती आहे, राजकीय लोकांना विनंती आहे की आपल्यासाठी न्याय वेगळा होत असेल आणि गोरगरिबासाठी न्याय वेगळा होत असेल तर त्यासाठी मी आवाज उठवणार. त्यामुळे ह्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आवाहन करतो की विद्युत विभागांना, त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना, नातेपुते विभाग असेल, उपविभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांना माझी वायरमॅनला विनंती आहे की आपण गोरगरीब लोकांना सुद्धा त्या पद्धतीची थोडीसा वेळ द्यावा, जेणेकरून त्यांचे इन्स्टॉलमेंटसुद्धा पैसे घेता येतील का, यासाठी सुद्धा काय कायदे असतील तर त्याचा वापर करावा. त्यांना त्यामध्ये काय डिस्काउंट देता येत असेल तर ते बी देण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की माननीय जे उपकार्यकारी अभियंता आहे त्यांची मी प्रत्यक्षात भेट घेतली. त्यांनी सुद्धा मला सांगितलं की सर, जर कोण असं गरीब लोक असतील की त्यांना सुद्धा काय अडचणी पैशाच्या असतील तर त्या संदर्भात सुद्धा काही कायद्यानुसार काय करता येत असेल तर आम्ही प्रयत्न करू. अशा पद्धतीने त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला सांगण्यात आलं. म्हणजे माझं कुठल्याही अधिकाऱ्याविषयी किंवा कुठल्या वायरमॅनविषयी दोष नाही. लाईट बिल आहे, आपण ते वापरलेला वीज आहे त्याचे पैसे दिलेच पाहिजे. परंतु हे मोठ्या लोकांना सुद्धा आपण प्रेशर केलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सुद्धा वसूल केली पाहिजे. त्यांच्याकडे 70-80 हजार असं बिल ठेवलं नाही पाहिजे. आणि ज्या राजकीय लोक आहेत, जे मोठी लोक आहेत, त्यांनी सुद्धा विचारात घेतलं पाहिजे की आपण सुद्धा लाईट बिल नाही ठेवलं पाहिजे, कारण आपल्या ह्या लाईट बिलाचा लोड हा इतर लोकांना सुद्धा पडतो. ही विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही लढाई अजून मी तीव्र करणार. आता फक्त बेसिक स्वरूपात तुम्हाला मी सांगितल्याची माहिती मिळाली, ते तुम्हाला फरक सांगितला. म्हणून नातेपुते नगर हद्दीतील जे लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण असे अन्याय सहन करू नका. आपण पुढे आलं पाहिजे. फक्त आपल्यावरती, गोरगरीब लोकांवरती अन्याय आपण सहन करतो म्हणून ते करतात, तर टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे आणि एक DPM न्यूजचा संपादक म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यामुळं तुमच्याबरोबर 100% तुमच्यावर अन्याय होणाऱ्यासाठी मी लढत राहणार आहे. ह्याविषयी तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि माझा व्हॉट्सअप नंबर घ्या. काय अडचणी असतील तर 100% माझ्याकडे या, मला फोन करा, व्हॉट्सअप करा. 100% नातेपुते नगरीतील गोरगरीब लोकांसाठी मी त्यांच्या अगोदर त्यांच्या पुढे उभा राहीन लढाईमध्ये, या माध्यमातून सांगतो. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, 9403 87 48 85. पुन्हा एकदा सांगतो, 9403 87 48 85. व्हॉट्सअप करा, फोन करा, काय अडचण नाही. ओके. धन्यवाद.